हॅलो गाईज, आजचा आपला क्लासचा डे 2 असणार आहे. तर यामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये बरेच जणांना कळलं नव्हतं की स्टिचेस कसे मारायचे. बेसिकली बघा, मी या व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला दाखवलेलं आहे स्टिचेस कसे मारायचे आहेत ते. तर मी आता हा थ्रेड घेतलेला आहे. या थ्रेडला मी व्यवस्थित गाठ मारून घेते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. काल बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की जरा जवळून व्ह्यू दाखवा, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. परत एकदा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तुम्ही बघू शकता मी गाठ मारून घेते त्याची प्रॉपर जाड अशी गाठ मारून घ्यायची आहे. आता मी गाठ मारली आहे. त्याच्यानंतर ना अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्याच्याने खालच्या साईडनं स्टँडच्या खालनं धरायचं आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला कसं धरायचं. तसं धरून एकदम वरती एक नॉर्मल असा स्टिच काढून तो पुढे घेत जायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी दाखवलं कसं स्टिच घ्यायचा आहे तो. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी प्रॉपर कसे स्टिचेस घेते ते. कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांना प्रश्न होते की स्टिचेस कसे घ्यायचे किंवा प्रॉपर व्ह्यू जो आहे तो दिसत नाही आहे. त्यासाठी मी झूम करून व्हिडिओ काढला आहे. आता तुम्ही लास्टला बघू शकता. मला आता हे जो थ्रेड आहे तो लॉक करायचा आहे म्हणजे प्रॉपर. तर मी साईडला एकदम एंडला एक जो लास्टला आपला थ्रेड आला आहे तिथून थ्रेड काढला आहे खाली, आणि त्याच्या शेजारी एकदम शेजारी असा अपोजिट साईडला शेजारी मी छोटासा स्टिच मारून त्याच्यातून एक खालनं स्टिच मारून त्याच्यातनं जी मी हे काढला आहे थ्रेड, तो मी पहिला जो थ्रेड केला होता त्याच्यातून बाहेर काढून पुन्हा तो आतल्या साईडला ओढलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मी झूम करून दाखवलं आहे. थ्रेड काढते मी, बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. थ्रेड काढून तो मी बाहेर ओढला आहे आणि परत तो मागच्या साईडला खेचून असं ओढून घेतला आहे आणि खाली पूर्ण ओढून वरचा वर खेचला आहे, खालचा खाली खेचला आहे, जेणेकरून तो लॉक व्हावा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता माझा थ्रेड झालेला आहे लॉक. त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत डबल स्टिच कसं करायचं. ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करायला घेतो, आरी वर्क करायला घेतो, त्यावेळेस आहे ना आपल्याला ब्लाऊजला बॉर्डर करायला लागते. तर ही डबल स्टिचची आपण बॉर्डर देणार आहोत. तर ही कशी देणार आहोत ती तुम्ही बघू शकता. सेम वरची जी प्रोसेस दाखवली तीच प्रोसेस आपल्याला खाली यूज करायची. ह्याला फक्त आपल्याला ना लागून शेजारी एकदम करेक्ट लागून असेच ना स्टिचेस मारायचे. बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशी करते. तुमचे अजून काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आपण ऑनलाईन क्लासेस पण घेतच आहोत किंवा ऑफलाईन ज्याला पॉसिबल असेल. पुण्यामध्ये एरंडवनेमध्ये मी राहायला आहे. कोणाला ऑफलाईन पॉसिबल असेल तर येऊ शकता, ऑनलाईन असेल तरी करू शकता. क्लासमध्ये लागणारं सगळं सामान मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशी करते आहे. तुम्हाला पहिलं तर थोडंसं अवघड वाटेल, कारण कसं असतं नवीनच आपण हातामध्ये सुई घेतो, तर त्यामुळे आपल्याला जड वाटतं त्या गोष्टी किंवा किचकट वाटतं. पण जसं तुम्ही करत जाल तसं तुम्हाला तशी आवड निर्माण होईल आणि तुम्ही आवडीने त्या सगळ्या गोष्टी कराल. त्यामुळं ह्याच्यामध्ये करण्यासारखं काही अवघड नाही. मी एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार आहे व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं करते, काय करते ते प्रॉपर. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, एंड आला आहे बरोबर. तर ह्या एंडच्या इथेच आहे ना बरोबर आपण अपोजिट साईडला कसं वरती लॉक केलं होतं तसे तो लॉक नाही करायचं आहे. त्याच्या अपोजिट साईडला एक छोटासा स्टिच मारायचा आहे, एकदम छोटासा, की आपल्या मुंगी एवढा पण असेल ना तेवढासा छोटासा स्टिच इथे मारायचा आणि ते खालच्या साईडला खेचून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते दिसायला पण चांगलं दिसेल आणि जो तुम्ही स्टिच मारणार आहे त्याच्यामध्ये ना जास्त अंतर दिसणार नाही. व्हिडिओमध्ये बघू शकता मी दाखवलं आहे तुम्हाला. आता मी ते लाईन मारली ते ह्याच्यासाठी की आपल्याला ज्यावेळेस आपण नवीन शिकत असतो तर
तुम्ही नवीन शिकताय, तर मग तुम्हाला क्रॉस तुमचं होऊ नये किंवा क्रॉस जे तुम्ही स्टिच मारता ते होऊन, त्यासाठी मी मार्किंगसाठी तुम्हाला दाखवण्यासाठी ते जे पेनाने खुणा केलेले आहेत, तर मी प्रॉपर असा जोडून त्याला स्टिचेस मारून घ्यायचे. आता हे डबल स्टिचेस आपले चालू झालेले आहेत, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुम्हाला अजून काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सुद्धा विचारू शकता. इथे आपला परत एकदा लास्टचा स्टिच आलेला आहे, बरोबर. तर आता आपण परत एकदा झूम करून तुम्हाला दाखवते. परत एकदा शेजारी मी लास्ट आला आहे, तर आपला थ्रेड ओढून घेतला आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्या शेजारी तुम्हाला अजून एक छोटासा स्टिच मारून पुन्हा एकदा थ्रेड काढायचा आहे बाहेर. आला बाहेर. तो जो थ्रेड बाहेर काढला आहे तो आपल्या पहिल्या थ्रेडमध्ये आतमध्ये घालून पहिला थ्रेड परत